सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाचा आमिष दाखवून तरुणींना लाखोंची फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे। तपासात आरोपीनं 140 हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढल्याचं समोर आल्यानं पोलिसही हादरलेत। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरून तरुणींशी ओळख वाढवत होता। त्यानंतर प्रेमाचं नाटक करून त्यांचा विश्वास संपादन करत असे। काही दिवसांनी त्यांच्या नावावर बँकांकडून लाखो रुपयांचं कर्ज काढून आरोपी फरार होत होता। या प्रकरणात आतापर्यंत 11 तरुणींनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश तरुणी उच्च शिक्षित असून कॉर्पोरेट, बँकिंग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत। डोंबिवलीतील एका तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झालाय। आरोपी आदर्श म्हात्रे हा पनवेल येथील रहिवासी असून नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती। तक्रार मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले। सध्या पोलिसांकडून त्याचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट आणि बँक व्यवहारांची तपासणी सुरू आहे। पोलिसांना संशय आहे की आरोपीनं केवळ डोंबिवली आणि नवी मुंबईच नव्हे तर राज्यातील इतर शहरातील महिलांनाही गंडा घातलाय। या फसवणुकीची रक्कम कोट्यावधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील तपासात आणखी पीडित तरुणी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। मानपाडा पोलीस स्टेशन येथे एक तरुणीच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणुकीचा गुन्हा नोंद झालेला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपित नामे आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ रुद्रेश गणेश गोंधळी, वय 34 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट तुराडे रसायनी, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, यास मानपाडा पोलिसांनी अटक केलेली आहे। सदर आरोपी हा यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनी पकडलेला होता। त्याच्यावर एकूण 10 गुन्हे विविध पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आलेले आहेत। सदर आरोपी हा मॅट्रिमोनियल साईटवरून तरुणींशी संपर्क साधतो आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी मैत्री करून त्यांच्याच मोबाईलवर प्री ॲप्रुव्हल लोन मंजूर करून घेऊन सदर रक्कम स्वतःकडे वळवून घेतो आणि अशा प्रकारे तो आर्थिक फसवणूक करत आहे। किती मुलींच्या आतापर्यंत समजला आहे? आता पावे तो एकूण 11 तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हे नोंद झालेले आहेत। किती मुली समोर येण्याची शक्यता आहे? किती आल्या त्या काय आकडा आहे का? अजून पण या मुली ज्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे अशा मुली समोर येऊ शकतात। त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनकडे संपर्क साधून याबाबत गुन्हा नोंद करावा।